हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सकाळी 5 वाजता पाणी आलेलं होतं. तर मी ना पाण्याच्या दिवशी काय करते, सगळं नळी लावूनच धुवून काढते, ओटा वगैरे. आणि कार आहे ना दळण वगैरे दळलेलं होतं, तर सगळे पीठ उडालेलं होतं, तर तेही धुवायचं होतं मला. ज्या दिवशी ना गिरण लावली जाते ना, त्या दिवशी ना बाहेरचा सगळा परिसर पिठाचा होतो आणि थोडासा म्हणजे असा पिठाने चिकट पण होतो, त्यामुळे ते धुवावंच लागतं. तर आता मी सगळा ओटा वगैरे सगळंच धुवून घेत होते आणि तुम्ही बघू शकता प्रेशर पण होतं पाण्याला, त्यामुळे सगळी घाण पटपट निघून जात होती. सकाळी सकाळी ओटा वगैरे धुतलं की घर एकदम फ्रेश वाटतं आणि सगळं काम आवरल्यासारखं वाटतं. तर इकडे सगळी माती वगैरे मी धुवून आता काढून दिलेली होती. आमच्याकडे ना दिवसाआड पाणी येतं आणि पण पहाटे 5 वाजताच येतं, तर लवकर उठावं लागतं. आणि आता मी इकडे झाडं वगैरे पण धुवून घेते, कारण की त्या झाडाचे खूप सारे पानं पडत होते, त्यामुळे नंतर पण झाडावं लागलं असतं. म्हटलं आता ते धुवूनच घेऊ. आणि त्यानंतर पाणी मी वरच्या टाक्या भरण्यासाठी लावलेलं होत्या, तोपर्यंत मग घर वगैरे झाडून घेतलं. कारण की ना मग वरच्या टाक्या भरेपर्यंत बसून काय करणार, मग तोपर्यंत घरातलं पण बाकीचं काम आवरून घेतलं, घरं वगैरे झाडून घेतले. कारण की ना सकाळी सकाळी ना कामाचा खूप जास्त लोड असतो, कारण की मुलांना पण स्कूल क्लास असतं, त्यामुळे मग ते उठले की परत त्यांची तयारी, मग त्यामुळे ते उठण्याच्या अगोदरच हे सगळे कामं करून घ्यावं लागतं, नाही तर ते उठले की सगळ्या कामांना नंतर वेळ होऊन जातो. तर आता पाणी गेलेलं होतं, मी ना जे साचलेलं पाणी होतं ना ते काढून देत होती आणि नंतर पोछा पण मारणार होती, कारण की पोछाने मग कोरडं होऊन जातं. कारण की ह्या ओट्याला ना थोडेसे जागजागी खड्डे, त्याच्यामुळे ना त्यामध्ये पाणी साचतं. पोछाने ना सगळं कोरडं करून घ्यावं लागतं, त्यामुळे सगळे उठायच्या आता सगळी म्हणजे जो ओटा आहे तो पूर्ण कोरडं होऊन जातो, मग ओले पाय घरामध्ये जात नाही. तर मी आता हे सगळं कोरडं करून घेतलं इकडे. आणि त्यानंतर आहे ना खालचा ओटा पण आहे ना ओलं होता ना, तर वायफरने पाणी सगळं काढून दिलं आहे ओट्यावरचं पण. तर ओट्यावर पण भरपूर पाणी असतं, तर ते पण आहे ना वायफरने काढून दिलं बाहेर. ओटा छान असा कोरडा करून घेतला. वायफरने पाणी काढल्यानंतर पुसण्याची काही गरज राहत नाही, कारण की ओटा लगेच कोरडा होऊन जातो आणि लगेच सुकवतो पण. तर आता छान असं इकडं वायफरने पाणी काढून दिलेलं होतं. माती वगैरे काही होती ती पण निघून गेलेली होती. बाहेर अजून अंधारच होतं, पाणी पण गेलेलं होतं आणि बाहेर अजून काही उजेडलेलं नव्हतं. तुम्हाला दिसत असेल की सगळ्यांचं लाईटी चालू करूनच काम चालू होतं.
तर बाहेर अंधार होतं. त्यानंतर मग आहे ना सगळे झोपलेले होते. तोपर्यंत मी कपडे धुवून घेतले, कारण की मग कपड्यांना पण भरपूर वेळ जातो ना, तर सकाळी सकाळी कपडे होऊन जातात. त्यामुळे मग मी इकडे जेवढे होते अंघोळीच्या अगोदर तर तेवढे कपडे धुवून घेतले. तर मुलांचे ना, मुलं पण स्कूलमधून आले की वेगळा ड्रेस, परत संध्याकाळी झोपायला वेगळा ड्रेस, असे भरपूर सारे कपडे असतात. त्याच्यामुळं मग आहे ना म्हटलं चला पहिले कपडे धुवून घेऊ. तर कपडे धुवून घेतले सकाळी सकाळी मुलं उठण्याच्या अगोदर. कपडे धुतल्यानंतर आहे ना कपडे लगेच बाहेर सुकत टाकून दिले. तर आज काही ऊन नव्हतं. 2 दिवस छान असं कडक ऊन पडलेलं होतं, पण आज आभाटाचंच वातावरण होतं. त्यानंतर मग मी इकडे ना फरच्या वगैरे पुसून घेतल्या. घरातलं सगळं काम आवरलं की एकदम फ्रेश वाटतं आणि खूप छान वाटतं. तर म्हटलं चला आज आहे ना सगळं फायनली घरातलं पूर्ण काम आवरून घेतलेलं होतं. तुळशी मातेची पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर घरात आले. तर अंशू खूप जोरजोरात गागत होती की घरात काहीतरी घुसलं असं. तर घरात आहे ना बुलबुल आलेली होती. तर बुलबुल घरात येणं खूपच शुभ असतं.
तर बुलबुल ना इथे फॅनवर इकडे तिकडेच फिरत होती. तिला बाहेर जाण्याचा रस्ता काही सापडत नव्हता आणि कागद पण होती घरामध्ये. तर मी यूट्यूबला सर्च केलं ना की बुलबुल आल्याने म्हणजे शुभ की अशुभ, तर खूप छान सांगितलं. काहीतरी लाभ असतो असं पण सांगितलं. तर प्रत्येक पक्षामागे ना काहीतरी संदेश असतो. त्यामुळे मला सवय आहे की लगेच बघायचं. मी लगेच यूट्यूबला सर्च करून बघितलं आणि इकडे छान असा दादांसाठी आणि अंशूसाठी चहा ठेवलेला होता. इकडे मिस्टरांसाठी कॉफी ठेवलेली होती. तर एखाद्याने मला कॉफीची म्हणजे रेसिपी विचारली होती की ताई करून दाखवा मला कॉफी. तर 1 कप दूध घेतलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकली आहे आणि वेलची पण टाकली थोडीशी नॉर्मल कुटून. आणि नेस्लेची कॉफी म्हणून ती अर्धा पुडी, ब्र्यूची असली सवती टाकली तरी काही हरकत नाही, कारण की नेस्लेची कॉफी जरा हे असते कडू असते, त्यामुळे ती कमीच वापरायची. कॉफी घ्यायला या सर्वजण. येत आहे. छान झाली का दीदीने सकाळी सकाळी शिवला मारलं. झालं का दूध पिऊन? चला गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. आता अंशू गेलेली होती स्कूलला, मिस्टर पण त्यांच्या कामाला गेलेले होते, शिव पण क्लासला गेलेले होते आणि आता सगळे घरातली माणसं कामाला लागलेली होती. तर माझी रांगोळी वगैरे काढण्याचं बाकी होतं. तर मी मुलं क्लासला शाळेत गेले की मग रांगोळी काढते. तर अंशू काही रांगोळी ठेवत नाही, दिवसभर ती त्या रांगोळीशी खेळत बसते. पण सकाळी सकाळी ना छान वाटतं, घरामध्ये रांगोळी काढणं प्रसन्न वाटतं. त्यामुळे मग मी रांगोळी काढली होती. तरी मी तिला खूप बोलत असते रांगोळीवरनं, कारण की लहान मुलं जर घरात म्हटली ना तर अशा गोष्टी येणारच. आणि अंशूला तर रांगोळी बापरे विचारू नका, इतकी म्हणजे तिला जर ह्या डब्या वगैरे दिसल्या ना रांगोळीच्या, तर अख्ख्या घरात रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. तर त्यामुळे ना मी तिच्या हाताला लागेल अशा डब्या ठेवतच नाही, कारण की ना तिला रांगोळी काढायला खूप आवडतं. पण अजून ती छोटी आहे, तिला एवढी जमत नाही, खराब करते, त्यामुळे मग मी तिला काढून देत नाही. हा व्हिडिओ ना तुम्हाला आजचा म्हणजे शुक्रवारचाच येतो आहे, कारण की मी सकाळी शूट केला आहे तो आणि लगेच पोस्ट पण केला आहे, त्यामुळे मग शुक्रवारचा व्हिडिओ येतो आहे. आणि याच्या पुढे जर मी काही शूट केलं तर ते तुम्हाला उद्या येईल. तर आत्ता माझी रांगोळी होतच आलेली होती, थोडी राहिलेली होती. तर किचनवर आहे ना एक छोटंसं मडकं आम्ही भरून ठेवलेलं आहे आणि त्याच्याजवळ आहे ना कायम दिवा लावते. तर आता आम्ही चहा घेत होतो, आई आणि मी मस्त गप्पा करत करत आमचा चहा चाललेला होता. तर सकाळी सगळं आवरल्यानंतर मग आम्ही दोघींनी चहा घेतला आणि त्यानंतर शिवच्या डब्याला केलेली होती मस्त भेंडीची भाजी. आल्यानंतर आता स्कूलला जायचंय त्याला लगेच, म्हणून मस्तपैकी जेवण करतोय. चला जेवून घ्या. डब्याला मस्त भेंडीची भाजी केली, शिवला आवडती. नाही आवडत मग काय न्यायचं होतं डब्याला? पावभाजी. बापरे, आपण उद्या करू. उद्या सुट्टी ना तुला, मग आपल्याला वस्तू आणावं लागेल ना भाजीपाला. मग मी आज येताना घेऊन येईल तुला घ्यायला आल्यावर. चालेल ठीक आहे, कर जेवण. मी तुझी बॅग पॅक करते तोपर्यंत.
शिवचं जेवण वगैरे झालेलं होतं, तर त्याला स्कूलला जायचं होतं, क्लासवरून आलेला होता तो. आणि आता इकडे आई मस्त वांग्याची भाजी फोडणी देत आहे. मला बाजरीच्या भाकरी करायच्या होत्या, पण त्यांना म्हटलं पहिले भाजी फोडणी देऊन घ्या आणि त्यानंतर मग मी भाकरी करते. तर इकडे छान अशी वांग्याच्या भाजीची फोडणी आई इकडे देत होत्या. आईंच्या हातच्या भाज्या घरामध्ये सगळ्यांनाच खूप जास्त आवडतात. तर इकडे वांग्याची भाजी टाकून झालेली होती, त्यामध्ये आईंनी पाणी ओतलं आणि नंतर थोडंसं मोठं गॅस करून झाकण ठेवलं. थोडंसं वांगं शिजल्यानंतर त्यामध्ये लगेच शेंगदाण्याचं कूट वगैरे मी टाकला होता आणि नंतर वांगं छान असं उकळून दिलं. तर आता इकडे स्वयंपाक पण माझा रेडी झालेला होता. मस्त बाजरीच्या भाकरी, वांग्याची भाजी असं सगळं काही. आणि त्यानंतर मिस्टर हे आले, त्यांनाही लगेच मी जेवायला वाढून दिलं. तर मिस्टरही जेवण करायला बसले. नंतर सगळ्यांचे आमचे जेवण झाल्यावर मला किचन क्लीन करायचं होतं, तर मी इकडे छान असे भांडे घासून घेतले सगळे. तर सगळे भांडे घासल्यानंतर अंशू आणि अंशूची आजी बाहेर होत्या, त्यांचं गप्पा मारायचं काम चालू होतं. आई थोडं झाडांचं काम होतं ते बघत होत्या आणि मी घरातलं आवरून घेत होती. त्यानंतर मला हा व्हिडिओ एडिट करायचा होता. तर असं काही माझं रुटीन असतं रोजचं. तर मला 12-1 वाजतात. किचन ओटं वगैरे सगळं क्लीन करून घेतलं होतं. तर आता भांडे घासून घेत होते आणि त्यानंतर मग किचन ओटं क्लीन करणार होते. तर आज भांडे पण थोडेच होते, जास्त काही भांडे नव्हते. अंशू स्कूलमधून आली होती, सकाळी लवकर उठलेली असते, तिलाही झोपवायचं होतं मला आता. तर दुपारी तीही छान अशी मस्त झोपते, कारण की सकाळी लवकर उठलेली असते ना, तर थकते, त्यामुळे मग लवकर झोपते. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करा. तर मला म्हणजे सगळ्यांशी बोलायचं होतं की सगळेजण खूप छान म्हणजे व्हिडिओ बघता आपले, पण सबस्क्राईब करायचं विसरतात. तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला बाय बाय. इथून पुढचा व्हिडिओ आता तुम्हाला उद्या येईल की मी आज काय करते ते सगळं शूट करून मी तुम्हाला आता उद्या दाखवेल.